तर बातमी अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा, कारण लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी 500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। बरं, ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे 500 रुपये दिले जाणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात। तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे 500 रुपयेच दिला जाणार आहे। तर लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींना आता केवळ 500 रुपये मिळणार असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी म्हणावी लागणार आहे। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। तर लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये न मिळता 500 रुपयेच महिना मिळणार आहे। तर यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींना हातात आता 1,500 रुपयेच मिळणार आहे। तर पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे जे लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना 500 रुपयेच दिले जाणार आहे। तर हे जे दोन योजना आहेत म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना असो किंवा नमो शेतकरी योजना आहेत, तर प्रत्येकी 6,000 रुपये व नमो शेतकरीची सुद्धा 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळत आहेत। अशा लाभार्थ्यांना यापुढे 500 रुपये दिले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेतून लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पुढे तुम्हाला 1,500 रुपये न येता 500 रुपयेच येणार आहे। तुमचे वार्षिक उत्पन्न देखील इथे तपासले जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। या माहितीला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।